नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. सध्या करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सुरू आहे. जोरदार प्रचार सुरू असल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात राजीनामा सुरू झाला आहे का, अशी चर्चा सुरू झालेली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका साधना पवार यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. याबाबत साधना पवार यांचे पती अण्णासाहेब पवार यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी संवाद साधला, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की मी साहेबांना कायमस्वरूपी मानत आलेलो आहे. माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांना ते साहेब म्हणतात. गेल्या अनेक दिवसापासून जगताप कुटुंब आणि माझे संबंध आहेत. मी अजून देखील साहेबांचाच आहे, मात्र 20 तारखेपर्यंत मी साहेबांचा नाही, मी माझ्या मर्जीने काम करणार आहे. त्याबाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. काल कंदर येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा झाली होती. या सभेच्या प्रचारादरम्यान माजी आमदार जयवंतरावजी जगताप हे देखील उपस्थित होते. अण्णासाहेब पवार यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं असं पवार यांचं म्हणणं आहे. आणि मी साहेबांचा आदेश मानणारा स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, त्यांनी सांगितलं आणि मी राजीनामा दिला असं त्यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिलेला आहे. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही अलबेल आहे का, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे. जगताप यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पवार यांना मानलं जातं आणि त्यांनी आता त्यांच्या पत्नी यांनी राजीनामा दिलेला आहे. साधना पवार यांची करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली होती, त्यामध्ये त्यांची वर्णी लागलेली होती. आणि आता माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी पाटील यांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे असं ते जरी म्हणत असले तरी याला सध्या राजकीय रंग आहेत. 20 तारखेपर्यंत मी माझ्या मर्जीने काम करणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. 20 तारखेनंतर मी स्वतः साहेबांना जाऊन भेटणार आहे. जर साहेबांनी मला लाथाळलं तर मी राजकीय संन्यास घेईल, मात्र मी साहेबांना मानणार. पुढील निर्णय जो काय घ्यायचा आहे तो मी त्यानंतर घेईल असं ते म्हणालेले आहेत. हे सांगत असतानाच त्यांनी एक भावनिक वातावरण तयार केलेलं आहे. याबाबत त्यांना अधिक ज्यावेळेस विचारलं की तुमची पुढील भूमिका काय असेल, म्हणजे सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमची भूमिका काय असेल, याबाबत मात्र त्यांनी स्पष्ट बोलण्यास नकार दिलेला आहे. ते असं म्हणालेले आहेत की मी माझे जे जवळचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करेल, त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर योग्य उमेदवाराबरोबर मी जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या कंदर मधलं जर आपण राजकीय स्थिती जर पाहिली तर माजी आमदार नारायण पाटील यांची सभा झाली आणि त्या सभेच्या दरम्यान भास्कर भांगे, कंदर येथील एक मोठं नाव आहे. भास्कर भांगे हे सध्या माजी आमदार नारायण पाटील यांच्या बरोबर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कंदर येथील ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भास्कर भांगे यांचा पॅनलचा पराभव झाला होता आणि त्यानंतर त्यांनी आमदार संजय शिंदे यांना सोडत पाटील गटाशी त्यांची जवळीक वाढली होती आणि आता सध्या ते उघडपणे माजी आमदार नारायण पाटील यांचा प्रचार करत आहेत. अशा राजकीय स्थितीमध्ये सध्या पवार, अण्णासाहेब पवार यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरून सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. त्यांनी याबाबत राजीनामा दिला आणि हे पत्र सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेलं आहे. याचा नेमका कसा परिणाम होईल हे येणाऱ्या काळात समजणार आहे. मात्र 20 तारखेपर्यंत आपण माझ्या मर्जीने काम करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावरून ते सध्या आमदार संजय मामा शिंदे यांचं काम करणार आहेत की इतर कोणाचं काम करणार आहेत हे मात्र अस्पष्ट आहे. त्यांची भूमिका 2 दिवसात स्पष्ट करणार आहेत. लवकरच आपल्याला ते देखील समजणार आहे. याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.